तापके खांडवी. तुम्ही आज माल घेऊन आला होता, मला तुमचा जागेवरती माल दिला होता तुम्ही, बरोबर का? हो. हा, आता मला लक्षात आलं. आणि 80-81 काय कसा गेला? 80 रुपये. 80 रुपये दिला होता. तुम्ही इथं आल्यानंतर अगदी डोक्याला हात लावला होता यश. आणि मी घेऊन फसलो, हे खरं आहे कुठे? खरंय. पण तुमचा अनुभव जागेवरचा आणि मार्केटचा काय वाटतं तुम्हाला, सांगा मला. बराचसा फरक पडला. कसा फरक पडला? म्हणजे जागेवर दिल्यानंतर फायदा झाला का तोटा झाला? म्हणजे कसा झाला? फायदा झाला. कसा दिला? इतकं सरासरी बारा म्हणजे तेलाचा डाग असेल मला ते 96 म्हणजे जो 97चा रेट पडला. खरडा बदल्या सहित 70 रेट पडला. बदला साईडला जरी काढला तर तेलाचा डाग असेल तुम्हाला 97 रेट मार्केटला पडला. आणि जागेवर तुम्हाला कसा माहितला होतो? 80 रुपये. मग दिलता पण होता तुम्ही दिलचा. 80 रुपये दिला होता. लक्षात ठेवा, इथं मार्केटला आल्यानंतर 16 रुपये फायदा झाला. परंतु त्यातनं जर रजिस्ट्रेशन केलं असतं तुम्ही, त्यातला सुद्धा तुमच्याला 70 रुपये हातात पडला असं मला. 70 सुद्धा नसता पडला. ते स्वतः सांगतात. कारण का की माल पाहून त्यांनी सांगितलेलं आहे. जनरली आपण पाहतोय की जे करून युट्यूब क्लिप आवर्जून पहा, मी आवर्जून तानाशेटची जो क्लिप आवर्जून पहा, की शेतकरी सांगतात की शेत तुम्ही तुमची क्लिप पाहून आम्ही थांबलो होतो. थांबल्यानंतर आम्हाला 2-5 रुपये 10 रुपये फायदा झाला, 30 रुपये किलो फायदा झाला. तुम्ही थांबल्यामुळे आम्ही उशिरा माल काढला, मार्केटला आणला, हाही तुमच्यासारखा फायदा झाला. या अगोदर तुम्ही जागेवर तुमचा हा अनुभव सांगितला. आज तुम्हाला मार्केटला आज तुम्ही जागेवर निवड करून मला दिलाय. तुम्हाला निवड जमली का आता मार्केटच्या जागेवरून? कसं काय निवड जागेवरती केली? कशी म्हणजे मजूर लावून केली का तुम्ही स्वतः? नाही, स्वतः केली. बघा, स्वतः निवड केलेली. मग तुम्हाला आज निवड जागेवरती केली होती तर कसं वाटलं तुम्हाला? व्यवस्थित वाटलं. तिथं म्हणजे मला काहीच नाही निघालं. म्हणजे अर्धा जेवढं मी निवड करून आणलं होतं खराब तेवढंच निघालं इथे. बरं, म्हणजे तुम्ही जागेवर निवड केल्यामुळे मला तुमचा अलगद राहिला तसं जागेवरती. मी शायनिंग पण आहेच राहिली. बरोबर. मला तुमचं नाव सांगा. गणेशराव पुन्हा सांगा. गणेश दासाहेब तापके. आज तुम्ही पहिल्यांदाच या मार्केट आलेला. हो. बरं, तुमचा जागेवरचा काय अनुभव? तुम्हाला कंटिन्यू जागेवरतीच माल दिलेला आहे. हा, कंटिन्यू 2 वर्ष झालं जागेवर दिलं. बरं, आता तुम्ही आज पहिल्यांदा मार्केटला, तुम्हाला काय अनुभव आहे तुमचा? आमचा अनुभव तर माझा तर अंदाज आहे कमीत कमी 1 लाख रुपये वाढले असते समजा मला म्हणून. बरोबर. मार्केटला आले असतं तुम्ही 1 लाख रुपये वाढले असते. किती टन माल दिला तुम्ही जागेवरती? 3-4 टन गेला माल. बरं, जनरली 20-25 रुपये किलो फरक पडतोच. हो. 100% आहे. आणि तुम्ही आता 1 लाख रुपये तुमचं नुकसान करून घेतलं असं तुमच्या मनाला वाटतंय. हो. परंतु तुम्ही शेतकऱ्यांना मी आवर्जून सांगतो, आम्ही सांगतोय म्हणून नाही, तुम्ही आवर्जून पाहिलं आलं पाहिजे की जागेवरती माल आपल्याकडे आहे उपलब्ध. व्यापारी जागेवरती येत असतो, परंतु व्यापारी येत असताना एकच व्यापारी येत असतो. आज एकाला उद्या येईल, जमणार परवा येईल. परंतु मार्केटला हे मोठं जग आहे मार्केटच. त्या मार्केटला आल्यानंतर तुमच्या मालाची किंमत ही मार्केटमध्ये आल्यानंतर ठरते. तसं आज तुम्हाला इथं आल्यानंतर इथली मार्केटची व्यवस्था कशी वाटली? मार्केटची पद्धत कशी वाटली? मार्केटची पद्धत एकदम व्यवस्थित आहे. शेतकऱ्यांकडे इथं आल्यानंतर चांगल्या पद्धतीने लक्ष देतात कसं देतात? हो, समजी देते. रात्री मापाडी माणूस समजी. नक्की. हो. नाही, आम्ही म्हणतो नाही, आम्हाला नाही, पैसे नाही. आणले का कोणाला? नाही नाही. ठीक. मला तुमचं नाव सांगा. जितेंद्र शामराव सोनवणे. तुम्ही आज पुण्याकडे पहिल्यांदा आलेला. तुम्हाला काय वाटतं पुण्याबद्दल? कसं वाटतं तुम्हाला? कोणी सांगितलं यायला? ते आमचे मित्र आहेत, त्यांची गाडी कंटिन्यू येते. बघा, गाडी त्यांची आहे, त्यांच्याबरोबर त्यांनी आले. कुठल्याही कमिशनचा लोन नाही, काय नाही. म्हणजे त्यांना माहिती त्यांची पण आहे. गाडी कंटिन्यू येते. पण माझा मी पहिले माल दिला होता, मी शेवट राहिला होता. मग त्यांना फोन केला मी, कारण तुमच्या इथलं स्टेटस ते कंटिन्यू टाकते. बरोबर आहे. इथं लिलाव होतो पुण्यासाठी. मग तो लिलाव बघून मग मी कॉल केला. त्यांनी सांगितलं की बाकीच्या मार्केटपेक्षा हे मार्केट टॉपला आहे. त्यामुळे मग आज इथं माल बरं, त्यांनी सांगितलं. पण आज तुम्ही अनुभव घेतला का? आज घेतला मी अनुभव. कसा वाटला तुमचा अनुभव? काय म्हणतोय? अनुभव बाकीच्या मार्केटपेक्षा चांगला आहे. म्हणजे मी स्वतः गेलो नाही कुठं, पण मी युट्यूबवर बघत असतो. बरं. राहत्याचं मार्केट आम्हाला तिथं जवळ आहे, त्याच्यानंतर सोलापूरचं. त्या दोन्ही मार्केटपेक्षा इथं चांगली व्यवस्था आहे. चांगली व्यवस्था आहे. माल चांगला आहे. जर तुम्ही जागेवरचा माल दिलेला, तो समजा इथं मार्केटला आला असता तर काय वाटतं असतं? थोडेफार वाढलेच असते पैसे. बरं. आता आमच्या दोघांचा सकाळी विषय झाला. परत जो पुढचा माल आहे तो जास्तीत जास्त म्हणजे सगळा तोडून इथं आणायचा, जागेवर नाही जायचा. काय करायचं आता मी तुम्हाला सांगतो, विरळून माल काढायचा. पुढचा माल तोडण्यापेक्षा आपण माल 100 ग्रॅमचा पुढचा कुठलाही असला माल तोडायचा. 200 ग्रॅमचा असेल तर तोडायचं नाही. का तोडायचं नाही? त्याला कलर झालेला नाही, अजून कच्चा कलर आहे. शेतकऱ्याचे तुम्ही अनुभव चेक करा. 280 ग्रॅमचा माल असतात ना, ते तोडत नाहीत का? ते मागच ठेवतात. 100 ग्रॅमच्या आतली गोळी तर मागे जाते. परंतु 100 ग्रॅम, 150 ग्रॅम, 200 ग्रॅम, 250 ग्रॅम, 300 ग्रॅमचे माल अजून तरी तोडले. त्याच्यामध्ये काही माल कच्च्या कलरचे असतात, ते माल मागे ठेवायचे. 100 ग्रॅमच्या बाकीचे वरचे रेट आहेत, माल ते तोडून घ्यायचे. झाडाचा लोड जो आहे तो कमी होतो.
कमी झाला की बाकीच्या मालाची फुगवणची क्षमता वाढते. वाढल्यानंतर आपण जो विरळ माल काढलेला आहे त्यात तुमचं टेनिसचं उत्पादन वाढतं, तुमचं उत्पादन टेनिसमध्ये पण वाढतं आणि उत्पन्नात पण वाढतं. त्यामुळे तुम्हाला हा अनुभव आल्यानंतर कळेल. मग तुम्हाला बाकीची कुठल्या गोष्टीची अडचण येतं रात्रीपासून सकाळपर्यंत नाही काहीच नाही. मिळवल्या प्रक्रियेमध्ये वजनामध्ये कुठल्या गोष्टीची हरकत नाही काय. आपण मी काल पण सांगितलं होतं की आपण चांगले माल सुद्धा जागेवर देऊ नका. मार्केटला डिमांड चांगली राहिलेली आहे, चांगली वाढलेली आहे. त्यामुळे आपण युट्यूब चॅनल आवर्जून पहा. आता सुद्धा सध्या 100, 125, 130, 140 रुपये अवरेज बसतंय, 150 रुपये अवरेज बसतंय. ज्यांच्या मालाची क्वालिटी चांगली, साईज चांगली आहे त्याला पण अवरेज आहे, मध्यम मालाला सुद्धा अवरेज आहे आणि हलक्या माला सुद्धा रेट 5-10 रुपये किलो वाढलेले आहेत. त्यामुळे शेतकरी बांधवांना विनंती आहे की ज्यांच्याकडे माल असतील ते माल काढून घ्या. एवढं जनता सांगितलं. धन्यवाद.